वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीटची परीक्षा 5 मे रोजी संपूर्ण देशात घेण्यात आली। ही परीक्षा अकोला येथील 16 परीक्षा केंद्रावर शांततेत पार पडली आहे। या परीक्षेच्या वेळी परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे आई वडील व नातेवाईक सुद्धा सोबत येत असतात। त्यांना मात्र परीक्षा केंद्राच्या बाहेर कुठेतरी आसरा घेऊन 4-5 तास थांबावे लागते। याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या मनोधैर्यावर होतो। म्हणून या अडचणी लक्षात घेऊन 2019 पासून नित्यनेमाने दरवर्षी assisting.in अकोलाचे सागर देवकर व त्यांचे सहकारी एक सेवाभावी उपक्रम राबवित आहेत। या उपक्रमांतर्गत नीट परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बसण्याकरिता पेंडॉल, चटाई, खुर्च्या, टेबल, पिण्यास थंडगार आरोचे पाणी, प्रत्येक केंद्रावर एक डॉक्टर व औषधे, स्टेशनरी तसेच समुपदेशन व मार्गदर्शन इत्यादी सेवा विनामूल्य पुरवल्या जातात। त्यासोबत या वर्षीच्या परीक्षा दरम्यान स्थानिक भारत विद्यालय या केंद्रावर पायल किशोर इंगळे या विद्यार्थिनीच्या ॲडमिट कार्डमध्ये तांत्रिक चूक असल्याने तिला परीक्षा देण्यास नाकारले गेले होते। त्यावेळी भारत विद्यालयाच्या केंद्र प्रमुखांची ब्राईट करिअरचे महेश आखाडे यांनी चर्चा करून ही बाब शहर समन्वयक नायर यांच्या निदर्शनास आणून दिल्याने पायलला परीक्षा देण्यास परवानगी मिळाली। सन 2019 पासून राबवित असलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या उपक्रमात रूपा देवकर, साक्षी चव्हाण, सोहम गावंडे, विजय महाजन, अनिल फाफट, राजेश फाफट, डॉक्टर मेधा कुचर, डॉक्टर माधुरी कुचर, श्री हरीश उंबरकर यांचे विशेष सहकार्य लाभले। MCN न्यूज मराठी करिता नंदकिशोर ठाकरे, अकोला। तुमच्या काय मुलगी तुमची आहे? हो. हां, काय नाव आहे तिचं? पायल किशोर इंगळे। बरं, आणि अडचण काय आली होती आपल्याला? अडचण रोल नंबर मध्ये आणि बारकोड नंबर मध्ये। त्याच्या रोल नंबर आणि बारकोड वेगवेगळा होता? वेगवेगळा। बरं, त्याच्यामुळे सेंटरवाल्यांनी आपल्याला बाहेर काढून दिलं। मग महेश दादांनी तुम्हाला मदत केली आहे? महेश दादांनी मदत केली, धावपळ केली, वेळेतच एक्झाम देण्यात परवानगी मिळून दिली। तर महेश आखाडे सरांनी आपण काय काय म्हणजे आपली ओळख जरा थोडीशी काय आहे? आपलं नाव? माझं नाव महेश आखाडे आणि मला जसं कळलं की त्या मुलीला बाहेर काढलं तर तिचं आय कार्ड बघितलं आणि त्या आय कार्ड जे हे कोऑर्डिनेटर होते या एक्झामचे त्यांना पाठवलं। तर त्यांचा लगेच कॉलबॅक आला आणि त्यांनी सांगितलं की त्या मुलीला आतमध्ये पाठवा, ते 5 मिनिटात पोहोचतात। ते लगेच सडनली 5 मिनिटामध्ये आले आणि त्यांनी शहानिशा करून त्या मुलीला एक्झामला बसवलं। खूप खूप छान। चला, तर तुमचं खूप खूप अभिनंदन की तुमच्या एक छोट्याशा सहकार्यामुळे आपल्या समाजाचं एक डॉक्टर म्हणजे भावी डॉक्टर तर त्याचं करिअर वाचलं।